अर्पिता आता शाळेला गेली, तिची सगळी तयारी करून दिली, तिला टिफिन वगैरे करून दिला आणि मग मी माझ्या साफसफाईला लागली. हॉलमध्ये झाडू मारून घेतला, कॅनवाले भाऊ आले, त्यांना कॅन नेऊन दिली बाहेर आणि मग हिनं हॉलमधला जो दिवाण आहे ना त्याच्यावरची बेडशीट वगैरे झटकून घेतली आणि लोड वगैरे व्यवस्थित ठेवून पिलो वगैरे व्यवस्थित ठेवला आणि मग न खिडकी उघडून बघितली तर बापरे खूपच उजेड पडला होता. घरामध्ये थंडी वाजते तर काही माहीतच नाही पडत. मी कापड घेऊन मग सगळं पुसपास केलं. घरामध्ये झाडं आहेत, त्या झाडांना पाणी वगैरे घातलं. मला झाडांचा खूपच शौक आहे, तर मग ना मी त्यांना पाणी वगैरे घातलं आणि नंतर मग भांडे होते थोडेसे, ते भांडे घासून घेतले आणि उरलेली जी कणिक होती ना अंकिताच्या टिफिनची, मग मी त्याच्या पुऱ्या करायला घेतल्या. सकाळी ना मला टिफिनला काहीच नव्हतं, तर मग मी काय केलं, कणिक घेतली, त्याच्यामध्ये मेथी चिरून टाकली, थोडंसं तिखट, मीठ, जिरं, ओवा घातला आणि छान असं कडक अशी कणिक भिजवली आणि खमंग अशा ह्या पुऱ्या बनवल्या. आता मी करते नाश्ता, तुम्ही बघा माझा ब्लॉग. नमस्कार.